नमस्कार मित्रांनो, कालच्या याच्यामध्ये आपण 2025 चा जो काही पेपर होता ग्रुप सी चा तो डिस्कस केलेला होता. आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहे 2022 चा जो पेपर झालेला होता त्याचे डिस्कशन, की जे आरटीओ एएम व्हीआय च्या एक्झाम साठी जे काही तर कामाला येणार आहे. सगळ्या बाकीचे जे काही ग्रुप सी च्या एक्झाम्स असतील तर या एक्झाम साठी हे जे काही सेशन असतील तर ते तुम्हाला उपयोगी या ठिकाणी तर ठरणार आहे. तर बघा, पहिला जो काही प्रश्न आहे तर तो आपल्या समोर आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी तुलना देण्यात आलेली आहे. उंचीची जी काही आहे तर ती तुलना या ठिकाणी करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. तर पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला देण्यात आलेलं आहे की अशोकने मोहनपेक्षा उंच उडी मारलेली आहे. कोणी मारलेली उंच उडी? तर अशोकने मोहनपेक्षा जे काय तर उंच उडी मारलेली. त्याच्यानंतर बघा की परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही, पण त्यांनी चेतनपेक्षा जे काही तर उंच उडी या ठिकाणी इथं मारलेली नाही. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात उंच उडी मारणारा या तिघांपैकी कोण आहे? तर तो आहे चेतन. मग या ठिकाणी मी घेतो की चेतनने काय केलेलं होतं की सगळ्यात उंच उडी जे काही तर या ठिकाणी इथं घेतलेली होती. त्याच्यानंतर दुसरा जो काही होता तर तो होता अशोक. मग या ठिकाणी अशोकने जे काही आहे तर ती उंच उडी घेतलेली होती. मग इथं दुसरा घेऊया आपण अशोक. त्यानंतर तिसरा जो काही आहे तर तो आपल्याकडे येणार आहे मोहन. असे तीन जण जे काही तर या ठिकाणी आपल्याला दिसतात. आता हे तिघ जण झाले तर मोहन. त्याच्यानंतर जर बघितलं तर नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली. बरं, नरेश जो काही आहे तर तो कृष्णापेक्षा जास्त उडी मारणार आहे. पुढे काय माहिती दिली बघू. परंतु त्याने मोहन एवढी उंच उडी मारलेली नाही. पण त्याने मोहन एवढी उंच उडी मारली का? तर नाही. या ठिकाणी जे काय तर यायला पाहिजे मग आपल्याला नरेश. या ठिकाणी कोण येईल? तर नरेश. ओके. आणि नरेशच्या नंतर जो काही आहे तर तो येणारा असेल आपल्याकडे कृष्णा. तर या ठिकाणी येईल आपल्याला कृष्णा. ओके. मग यांनी काय विचारलेलं आहे आपल्याला? तर ते बघा, यांनी काय विचारलेलं आहे तर यांनी आपल्याला विचारलेलं आहे तर उंच उडीचा उतरता क्रम कसा असेल. उंच उडीचा जो काही आहे तर तो उतरता क्रम आपल्याला या ठिकाणी इथे बघायचा आहे. तर पहिल्यांदा चेतन, नंतर अशोक, मोहन, नरेश आणि कृष्णा असे जे काही तर हे पाच जण या ठिकाणी उतरत्या क्रमाने येतील. तर याच्यामध्ये आपल्याला कोणता उतरता क्रम दिसतोय? तर हा 3 नंबरचा जो काही आहे तर तो उतरता क्रम या ठिकाणी आपल्याला या ऑप्शन मध्ये इथे दिसतोय. तर आपला आन्सर पाहिजे होतं या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय क्रमांक जो काही तर तो 3 आपला या ठिकाणी तर पाहिजे होता. एकदम सोप्या पद्धतीचा हा जो काही क्वेश्चन आहे तुलनावरती तर विचारण्यात आलेला होता. त्याच्यानंतरचं बघा, दुसरा जो काही प्रश्न आहे तर हा या ठिकाणी आपल्याला नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चाललेली आहे. या बेसिसवरती इथं देण्यात आलेले की स्तंभ इथं देण्यात आलेले आणि त्यानुसार जे काही तर त्यांच्यामधले अंतर जे काही तर इथं ते मोजायचं आहे आपल्याला. तर बघा, आता नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती चालली आहे. ओके, की सारखेच जे काही आहेत तर यांच्यामधलं अंतर आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेले. पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यात व्यक्तीला 6 मिनिट लागतात. आता तो जेव्हा पहिल्या खांबापासून या ठिकाणी इथं निघतो तर त्याला चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यासाठी एका व्यक्तीला जे काही तर 6 मिनिट या ठिकाणी इथं लागतात. मग आता बघा, इथलचं जो काही तर याचा असेल हा पहिला खांब. ओके. त्याच्यानंतर हा असेल दुसरा खांब, कारण यांच्यामधलं हे जे काही तर सारखंच अंतर आहे. इथे असेल आपल्याला तिसरा खांब या ठिकाणी, आणि इथे जे काही आहेत तर तो असेल आपल्याकडे चौथा खांब. ओके. तर असे 4 खांब आहेत. पण यांना ओलांडण्यासाठी जे काही तर पहिल्या खांबापासून तर चौथ्या खांबापर्यंत जाण्यासाठी याला लागणार होते 6 मिनिट. मग 6 मिनिट जर याला जर लागत असतील तर या ठिकाणी इथे बघा की पहिला जो काही खांब आहे तर त्याने इथं 2 मिनिट घेतलेले असतील. यांच्यामधलं अंतर 2 मिनिट. पुढचं जे काही अंतर आहे तर ते येईल 2 मिनिट, आणि त्याच्यानंतरचं जे काही आहे तर ते 2 मिनिट. म्हणजे यांनी एक खांब जो काही आहे तर एक्स्ट्रा या ठिकाणी ओलांडला, असं आपण इथे जे काही तर गृहीत धरू. जर याच गतीने ही व्यक्ती सतत 20 मिनिटे चालली तर ती कितव्या स्तंभापाशी असेल? ओके. तर तिचा कितवा स्तंभ या ठिकाणी इथे असणार आहे तर ते बघायचं होतं. इथे जे काही आहेत तर 4 क्रॉस करण्यासाठी याला 6 मिनिट लागले. तर याला 4 जे काही आहेत खांब क्रॉस करण्यासाठी तर इथे 6 मिनिट लागलेले होते. मग त्याचं म्हणणं काय आहे? म्हणजे इथं जर आपण जर बघितलं तर 1 हा 2 आणि 3 असे 20 मिनिटं या ठिकाणी आहेत आपल्याला. ओके. तर 20 भागाकारात जर समजा आपण इथे 2 जर केले, कारण एका याला किती मिनिटं लागतात तर 2 मिनिटं लागतात, म्हणून भागाकारात किती करणार आहे आपण तर 2 करणार आहे. मग या ठिकाणी टोटल खांब किती यायला पाहिजे? 10, आणि एक एक्स्ट्राचा जो काही करतो तर तो असलेला शेवटचा 11. तर असे एकूण किती खांब जो काही आहेत तर तो ओलांडणार आहे. ओके. तर तो कितव्या स्तंभापाशी असेल तर तो 11व्या जे काही आहे तर स्तंभापाशी या ठिकाणी इथे असणार आहे. ओके. आता हा पण प्रश्न तुम्हाला क्लिअर असेल. चला आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया.
हा प्रश्न जो काही तर तो बैठक व्यवस्थेवरती देण्यात आलेला आहे. एका लाईनच्या बेसवरती जे काही तर ही बैठक व्यवस्था आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेली आहे आणि त्याच्या बेसिसवरती हा प्रश्न जो काही तर इथं विचारण्यात आलेला आहे. आता जर समजा मी ऑप्शनकडे नजर जर टाकली तर एकदा मला शेवटचं वाक्य काय म्हणते ते मी बघून घेतो, कारण इन्फॉर्मेशन जेवढी मोठी आहे तर शेवटचं वाक्य जर बघितलं तर पटकन आपल्याला लक्षात येईल की नेमकं यामध्ये काय विचारायचं होतं. तर त्यांनी या ठिकाणी इथं विचारण्यात आलेले माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानांपैकी सत्य नसलेले विधान कोणते, सत्य नसलेले जे काही तर ते विधान आपल्याला या ठिकाणी तर शोधायचे. ओके, त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहीत नसल्याने स्थाने निश्चित करता येणार नाही. आता या ठिकाणी इथं जी काही डायरेक्शन आहे तर ती आपल्याला दिली का एकदा बघून घेऊया आपण. जर ती डायरेक्शन दिलेली असेल तर ठीक आहे. मग यामध्ये बघा काही व्यक्ती जे काही तर बाकावर बसलेले आहेत. आता हे सगळेचे सगळे जे काही तर एका बाकावरती बसलेले आहेत. व्ही ही व्यक्ती ए यांच्या जे काही तर शेजारी आहे आणि यस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे. ओके, जी ही व्यक्ती एजेच्या बरोबर नाही. एजे बाकाच्या डाव्या टोकाला आणि यस जो काही आहे तर तो बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे व व्ही ही व्यक्ती ए यांच्या उजवीकडे आणि एजेच्या उजवीकडे आहे. व्ही आणि यस सोबतीने बसले आहेत. जर जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर या माहितीच्या संदर्भात दिलेली विधानांपैकी सत्य नसलेले विधान आपल्याला शोधायचंय. आता इथं तोंडच सांगितलेलं नाही की कोणत्या डायरेक्शनला आहे, म्हणजे हे विधान काय आहे आपलं तर चुकीचं आहे. हे विधान काय तर चुकीचे. आता इथं दिसतात किती जण, एकदा शोधूया. व्ही एक झाला, त्याच्यानंतर ॲन जो काही आहे तर दुसरा, यस जो काही आहे तर तिसरा, जी जो काही आहे तर तो चौथा, त्याच्यानंतर एजे जो काही आहे तर तो झालेला आहे पाचवा. अजून कोणी राहिलं का? कोण नाही राहिलं. किती व्यक्ती येतात एकूण? 5 व्यक्ती येतात. 5 व्यक्ती सापडल्यात. मग या ठिकाणी जे काही तर 5 लाईन जे काही आहेत तर आपण ड्रॉ करून घेऊया, म्हणजे आपल्याला सोपं जाते या ठिकाणी जे काही तर या 5ही व्यक्ती बसवायच्या असतील. आता यांनी एक हिंट या ठिकाणी देण्यात आलेली होती. एजे बाकाच्या डाव्या टोकाला आहे. एजे जो काही आहे तर तो बाकाच्या डाव्या टोकाला आहे आणि यस बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी. उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी एस या ठिकाणी येणार आहे आणि एजे जो काही आहे तर तो उजव्या टोकाला या ठिकाणी इथं येणार आहे. बरं, त्याच्यानंतर बघा आता व्ही ही व्यक्ती यांच्या शेजारी आहे. व्ही ही व्यक्ती जे काही तर ॲनच्या जे काही तर शेजारी आहे आणि यस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे. यस ही व्यक्ती जी काही तर ती जीच्या शेजारी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ॲन जो काही आहे तर तो कोणाच्या शेजारी आहे तर ॲन हा व्हीच्या शेजारी आहे. म्हणजे ही आपली जी काही बैठक व्यवस्था आहे तर ही बसलेली आहे. पण यांनी शेवटी काय सांगितलं की व्ही आणि यस सोबतीने बसलेले आहेत. जर जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर खालीलपैकी कोणते जे काय तर सत्य नसेल असं आपल्याला या ठिकाणी इथं बघायचंय. ओके, मग इथे जर बघितलं तर या ठिकाणी बघा की आता जागा बदलूया. कोणाची? जीची आणि व्हीची. या ठिकाणी जी आणि व्हीला आणूया. आता हे सत्य नाही, म्हणजे हेच आपलं जे काही तर उत्तर या ठिकाणी इथे असणार आहे. तर जी मधल्या स्थानावर आहे. जी मधल्या स्थानावर आहे. मग जी आलंय का मधल्या स्थानी? इकडून 2 आहेत, तिकडून 2 आहेत. हो, आलेलं आहे मधल्या स्थानी. ओके, म्हणजे हे वाक्य जे काही तर सत्य आहे आपल्याकडे. हे सत्य, हे बरोबर आहे. पण हे आपलं उत्तर आहे का या ठिकाणी? तर नाही. व्ही टोकाच्या स्थानावर आहे. व्ही जो काही आहे तर तो टोकाच्या स्थानावर आहे. अदलाबदल केल्याच्या नंतर बरं का? हो आहे. त्याच्यानंतर हे पण आपलं बरोबर आहे. त्याच्यानंतर ॲन दोघांपैकी एक टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे. ओके, ॲन जे काही आहे तर दोनांपैकी एक टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे. मग बरोबर आहे. ओके, हे पण जे काही तर बरोबर आहे. आपल्याला कोणतं सांगायचं होतं? सत्य नसलेले, म्हणजे असत्य जे काही तर ते शोधायचं होतं. मग पर्याय क्रमांक जो काही तर 1 हा जो काही तर या ठिकाणी आपल्याला असत्य देण्यात आलेला होता. बाकीचे जे काही विधाने आहेत तर ते सगळेचे सगळे सत्य विधाने आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेली होती. चला आता पुढच्या क्वेश्चनकडे आपण येऊया. पुढचा क्वेश्चन जो काही आहे तर हा देण्यात आलेला आहे काळकाम वेगावरती. काळकाम वेगाच्या बेसवरती जो काही तर हा क्वेश्चन आहे. काल एक क्वेश्चन जे काही होता तर तो याच बेसिसवरती विचारण्यात आलेला होता. म्हणजे काळकाम वेगावरती जे काही तर आपल्याला क्वेश्चन परीक्षेमध्ये येतात, म्हणजे एमपीएससीला हा जो काही टॉपिक आहे तर तो फेवरेट टॉपिक आपल्याला या ठिकाणी इथे दिसतोय. जर एक काम 10 माणसे दर दिवशी 2 तास याप्रमाणे 5 दिवसात पूर्ण करतात. आता इथं काय काय देण्यात आलेले? 10 माणसे येतं, त्याच्यानंतर इथं 2 तास येतं, त्यानंतर 5 दिवस इथं पूर्ण काम करतात. तर तेच काम 2 माणसे 5 तास करतील, म्हणजे हे जे काही काम आहे तर ते किती तास करणार आहेत तर 5 तास करतील. तर त्यांना किती दिवस या ठिकाणी इथं लागणार आहेत आणि इथं माणसं किती सांगितलेत आपल्याला तर 2 माणसं या ठिकाणी इथं सांगण्यात आले. मग आता आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा तर M1 D1 आणि H1 बरोबर आपल्याला कोण येणार आहे तर M2 त्यानंतर D2 आणि EH2. ओके, यांनी याच्यामध्ये आपल्याला दिलेलं काय काय आहे तर ते पहिल्यांदा बघा माणसे देण्यात आलेली आहेत.
मग पहिल्या याच्यामध्ये किती माणसे दिली तर M1 आपल्याला देण्यात आलेले आहेत 10 गुणाकारात. त्याच्यानंतर किती तास काम करतात तर 2 तास आणि किती दिवस करणार आहेत तर 5 दिवस. मग 5 घ्या इथे 2 तास. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर तेच काम 2 माणसे, ओके 2 माणसे जे काही तर या ठिकाणी इथे येतील आणि त्याच्यानंतर किती तास काम करणार आहेत तर 5 तास जे काही आहेत तर ते काम करणार आहेत. म्हणजे आपल्याला इथं D2 काढायचंय. मग या ठिकाणी घ्या इथं 5. ओके, आता आपल्याला D2 काढायचंय. हे बाकीचे सगळे इकडे आणल्याच्या नंतर काय येतील तर बघा आता इथे येतील D2 च्या नंतर या ठिकाणी येतील 10 गुणाकारात 5 गुणाकारात 2. ओके, आणि भागाकारात आपल्याला कोण यायला पाहिजे तर 2 गुणाकारात 5 असं येतील. इथं 5 5 दोघ जण कॅन्सल, 2 2 कॅन्सल. तर D2 बरोबर आपल्याला किती आलेले आहेत तर D2 बरोबर 10 हे जे काही तर आपल्याला या ठिकाणी इथं आलेले आहेत. मग आपलं उत्तर काय पाहिजे होतं तर 3 नंबरचा पर्याय जो काही तर तो आपलं उत्तर या ठिकाणी इथं पाहिजे होतं. आपल्याला सांगितलेलं होतं D2 काढा, तर आपण इथे D2 जो काही आहे तर तो इथं काढलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी परत जो काही आहे तर नंबर सिरीजच्या बेसिसवरती हा क्वेश्चन देण्यात आलेला आहे आणि काल सुद्धा आपल्याला एक स्क्वेअर वरती जो काही आहे तर तो क्वेश्चन देण्यात आलेला होता वर्गावरती. मग वर्गाच्या याच्यावरती हा सुद्धा क्वेश्चन आपल्याला देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ हे दोन्ही गोष्टी जे काही तर या ठिकाणी इथं करणं आवश्यक आहे, लक्षात ठेवणं आवश्यक आहे. कारण आयोगाचा हा जो काही क्वेश्चन आहे तर तो फेवरेट आहे वर्गावरती. मग इथे जर बघितलं तर 32 आहे, त्यानंतर 33 आहे. दोघांमधला फरक जर घेतला तर 1चा फरक दिसतो. इथे पुढचा दोघांमधला फरक जर घेतला तर 4चा, त्याच्या पुढे जर घेतला तर 9चा, त्याच्यानंतर पुढे जर घेतला तर मला दिसतो या ठिकाणी इथं 16चा फरक. म्हणजे +1 +4 +9 +15 असं या ठिकाणी दिलं आणि मला पाहिजे होतं +25 म्हणजे 5चा वर्ग, 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग. 5चा वर्ग किती येणार आहे तर 25. आपल्याला 25 ऍड करायचे होते कोणामध्ये तर या 62 मध्ये, आणि 62 मध्ये जर समजा आपण या ठिकाणी इथं 25 ऍड केलेले आहेत तर आपलं उत्तर पाहिजे होतं 87. मग या ठिकाणी जे काही तर आपला आन्सर येईल 87. ओके, तर 87 हा जो काही पर्याय आहे तर तो आपला योग्य या ठिकाणी इथे असणार आहे. 87 हा जो काही पर्याय आहे तर तो आपला योग्य पर्याय. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 6वा. आता याच्यामध्ये वयवारीवरती जो काही आहे सरासरीवरती हा क्वेश्चन या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. सरासरीवरती काल एक सुद्धा क्वेश्चन होता, आज सुद्धा हा जो काही क्वेश्चन आहे तर या ठिकाणी इथं विचारण्यात आलेले 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 60 वर्षे. किती? 3 व्यक्तीच्या वयाची सरासरी 60 वर्षे. मग 60 गुणाकारात 3 करा म्हणजे काय मिळेल तर सम मिळेल. मग सम किती आली आपल्याला तर 180 आलेली. सम किती आलेली तर 180 आपल्याला इथं आलेली आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर देण्यात आलेले 2s 3s आणि 4s. ओके, म्हणजे 2x 3x आणि 4x यांची बेरीज जर केली टोटल तर आपल्याकडे येते 9. या ठिकाणी बेरीज येणार आहे 9. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयातील फरक किती? सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर यांच्या गुणोत्तराचा जो काही फरक येतो तर तो फरक येतो 2चा. मग आता याला सोडवायचं कसं? आपल्याला सांगितलेलं आहे फरक. ओके, मग या ठिकाणी इथं घ्या फरक बरोबर इथं टोटल किती आली हो तर 180. ओके, आणि गुणोत्तराची बेरीज किती आहे तर 9 आणि या दोघांच्या वयातील फरक किती आहे तर 2चा. हे असं जर आपण सोडवलं तर आपलं पटकन जे काय तर एक्झाम्पल या ठिकाणी इथं सॉल्व्ह होईल. अन्यथा असं जर नसेल करायचं तर तुम्ही मेथड न करू शकता. 9x या ठिकाणी येतील 180. मग 180 भागाकारात किती तर 9, x आपला जो काही तर त्या ठिकाणी राहील. मग इकडे जर आपण भाग जर दिला तर 9 2 18. ओके, म्हणजे या ठिकाणी येतील 20. 20 गुणाकारात 2 जर केले तर 40. आणि असं जरी सॉल्व्ह केलं तरी सुद्धा आपलं उत्तर 40च येणार आहे. 9 1 9 9 2 18 इथं झालं 0 1 दिल्यावर 20 आणि 20 गुणाकारात 2 जर केले तर आपल्याला मिळणार आहे 40. म्हणजे या ठिकाणचं जे काही उत्तर आहे तर ते आलं पाहिजे आपल्याला 40 वर्ष. यांच्या दोघांच्या वयातला जो काही फरक आहे तर तो किती वर्ष मिळाला तर 40 वर्ष एवढा जो काही आहे तर तो फरक आपल्याला या ठिकाणी इथं मिळालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग जर आपण बघितला 7वा क्वेश्चन. रस्त्यावरच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून 2 बाहुल्या अधिक विकल्या व दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यांपैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. तिच्याकडे 26 बाहुल्या शिल्लक राहिल्या व सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा. आता अशा टाईपचा जर क्वेश्चन जर आला तर तो सोडवायचा कसा? ओके, तर पहिल्यांदा अशा टाईपचा क्वेश्चन आल्याच्या नंतर पर्याय बघायचे आणि पर्यायानुसार जो काही तर तो क्वेश्चन या ठिकाणी तो सुरू करायचा. पण पर्याय पण कोणते निवडायचे ज्याच्यावरती आपण कॅल्क्युलेशन पटापट करू शकेन असा पर्याय जो काही तर या ठिकाणी इथं निवडायचा. मग मी निवडता वेळेस या ठिकाणचं 92 कॅन्सल करतो, 104 कॅन्सल करतो. मग निवडता वेळेस पहिल्यांदा जे काय तर मी 100 निवडतो. ओके, मग 100 जर या ठिकाणी मी निवडलं तर माझ्याकडे पहिल्यांदा
100 बावल्या होत्या असं मी या ठिकाणी इथं कन्सिडर करतो. पण रस्त्यावरच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बावल्यांच्या निम्म्याहून 2 बावल्या अधिक विकलेल्या होत्या. निम्म्याहून 2, मग याच्या निम्मे किती येणार आहेत 100च्या, तर 50, आणि त्याच्यापेक्षा किती 2 जास्त, म्हणजे या ठिकाणी किती विकल्या तर 52. इथे किती विकल्या तर 52. आणि दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी 2 बाहुल्या कमी विकल्या. ओके, आता तिच्याकडच्या असलेल्या बाहुल्यांपैकी आता या ठिकाणी इथं गेलेत किती आपल्याकडं तर 52 गेल्यात. मग शिल्लक किती राहिलेल्या होत्या तर 48. आता या 48 पैकी त्यांचं म्हणणं काय आहे तर या ठिकाणी ती काय करणार आहे, याच्यापेक्षा निम्म्य आणि निम्म्यापेक्षा 2 कमी विकणार आहे. म्हणजे या ठिकाणी इथं 22 बावल्या विकेल ती, आणि तिच्याकडे ज्या काही शिल्लक राहतात तर त्या आहेत 26. मग या ठिकाणी आपल्याकडे 26 एवढ्या शिल्लक राहतात का, तर हो. मग आपण पर्याय जो काही निवडलेला आहे 100, तर तो योग्य आहे का, तर हो, तो पर्याय जो काही तर तो योग्य आपल्याला या ठिकाणी इथं आहे. पर्याय क्रमांक 1 जे काय आहे तर ते आपलं उत्तर या ठिकाणी इथं आपल्याला दिसतंय. ओके, चला त्याच्यानंतर आपली जी काही बॅच आहे तर ही बॅच 29 जून पासून म्हणजे कालपासून जे काही तर सुरू झालेली आहे. या बॅचचे जे काही लेक्चर्स आहेत तर तुम्हाला या चॅनलवरती अवेलेबल आहेत. 999 रुपयाची ही बॅच आहे. सध्याच्याला ऑफरमध्ये जी काही तरी बॅच चालू आहे. संध्याकाळी 6 वाजता जी काही तर ही बॅच लाईव्ह फॉर्मॅटमध्ये या चॅनलवरती जे काही तर तुम्हाला इथे बघायला मिळते. आपली बॅच जी काही आहे तर वर्दी बॅच 3.0 या नावाने जी काही तर ही बॅच आहे. ज्या विद्यार्थ्यांना बॅच परचेस करायची असेल ते विद्यार्थी डायरेक्शन अकॅडमीचं जे काही आपलं ॲप आहे तर ते डाउनलोड करा. ते ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर तुम्हाला त्यामध्ये जे काही तरी बॅच इथं परचेस करता येईल. तुम्हाला काही अडचणी असतील तर जो काही नंबर तुम्हाला इथं स्क्रीनवरती दिसत आहे त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती जी काही तर या ठिकाणी इथे घेऊ शकता. बघा आता इथं 8वा क्वेश्चन आपल्याला देण्यात आलेला आहे. 2 संख्यांचे गुणोत्तर 3:4 आहे या प्रमाणात आहे व त्यांच्या वर्गांची बेरीज जर 400 असेल तर त्या संख्या कोणत्या. आता असं क्वेश्चन आला गुणोत्तर व प्रमाणावरती आणि याला सोडवायचं कसं, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता इथं गुणोत्तर दिलेले आणि इथं म्हटलेले 400. पर्याय एकच आहे की तुम्हाला ऑप्शनने पडणे. ऑप्शनने जेवढ्या लवकर पळसा तेवढं उत्तर याचं पटकन आपल्याला या ठिकाणी इथं येणार आहे. ओके, मग 3x घ्या आणि 4x घ्या, मग त्यांची बेरीज करा 3x अधिक 4x, मग ते आपल्याला इकडे निघणार, मग त्याचा भागाकार करणार, मग त्याचं उत्तर येणार, त्याला वेळ लागणार. ओके, त्याच्यापेक्षा एकच गोष्ट आहे की आपण पटकन इथं पर्याय घ्यायचा, पर्याय बघायचा. आता मी इथं 12 घेतो. 12चा वर्ग जर केला तर 144 येतो आणि 16चा वर्ग जर केला तर 256 येतो. मग या दोघांची जर बेरीज जर केली तर या दोघांची बेरीज मला इथं 400 मिळते का, तर हो, या दोघांची बेरीज मला किती मिळते तर 400. मग माझं उत्तर काय आलेलं आहे या ठिकाणी तर 1 नंबरचा जो काही पर्याय आहे तर तो आलेला आहे. आता इथं पर्याय पण निवडता वेळेस आपल्याला दोघांचे जे काही उत्तर पाहिजे होतं तर ते किती पाहिजे होतं 400च्या आसपास. ओके, आता तुम्ही हे पर्याय निवडता वेळेस कसे निवडणार आहे ती एक टेक्निक तुम्हाला सांगतो. आता इथं जर बघितलं 6 आणि 8, 6 6 36, 8 8 64, 400 पाहिजे होतं. 400 हे 100च्या आसपास चाललेलं आहे म्हणजे पर्याय येणार आहे का, नाहीये. इकडे जर बघितलं तर 9 9 81 आणि इथे असलेले 144 हे पण दोघं जण जवळजवळ येत नव्हते. त्यानंतर 15चा वर्ग 225 आणि 20चा वर्ग जो काही तर 400. अहो एकाच याच्यात मिळू राहिलं नाही तर 400. मग हे पर्याय घेता येणार आहेत का, नाही. मग आपल्याकडे शिल्लक पर्याय जो काही तर तो एकच या ठिकाणी इथं राहिलेला होता. त्याच्यानुसार आपण पर्यायानुसार सुद्धा या ठिकाणी इथं जे काही तर जाऊ शकतो. त्याच्यानंतरचा घ्या 9वा क्वेश्चन. नेहाचा पगार अगोदर 10% कमी केला व नंतर तेजीमुळे तो 30% वाढवला तर मूळच्या पगारात किती टक्के वाढ झाली आहे. ओके, आता मूळच्या पगारात त्याची किती टक्के वाढ झाली ते बघायचंय. अशा टाईपचा क्वेश्चन काही या ठिकाणी जे काही तर कुठलंही इक्वेशन वगैरे मांडण्याची आवश्यकता नाही. डायरेक्ट 100 कन्सिडर करा. मग डायरेक्ट जर 100 जर धरले तर त्या ठिकाणी तिचा जो काही पगार होता किती टक्क्यांनी कमी केला, 10% कमी केला. मग या ठिकाणी वजा 10 करा म्हणजे किती राहणार आहेत तर 90. आता सध्या तिचा पगार किती आहे तर 90. त्यानंतर तेजीमुळे तो 30% जो काही तर वाढवला. आता ते 30% वाढवणार येतं म्हणजे कशावरती, या 90 वरती जे काही तर 30% वाढवणार. मग या 90चे 30% जर काढले तर ते मिळतात आपल्याला 27. 9 त्रिक किती तर 27. मग या 9 त्रिक 27 याच्यावरती जे काही तर आपल्याला 27%ची वाढ करायची म्हणजे इथं 27ची वाढ करायची 30%ने जर आपण जर केली तर मग ते आपल्याला या ठिकाणी इथं मिळतात तर 117. ओके, आता सध्या तिचा पगार जो काही आहे तर तो आहे 117. ओरिजिनल किती कन्सिडर केला होता आपण 100. मग या 100 वरती कितीची वाढ झाली तर 17%ची जे काही तर या ठिकाणी इथं वाढ झालेली आहे. ओके, तर पगारात किती टक्के वाढ झालेली तर पगारात 17% जे काही तर या ठिकाणी इथं तिची वाढ झालेली ओरिजिनल जे काही पगार होता त्याच्यामध्ये. चला आता पुढच्या प्रश्नाकडे येऊया आपण.
हा आहे डिस्टन्स अँड डिरेक्शनचा क्वेश्चन. ओके, अंतर आणि दिशा याच्यावरती हा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी इथं विचारण्यात आलेला आहे. बघा आता, सोमा पूर्वेकडे 10 किलोमीटर चालत गेला. पूर्वेकडे गेला म्हणजे आपल्या उजव्या हाताकडे जो काही आहे तर तो 10 किलोमीटर या ठिकाणी इथं चालत जाणार आहे. मग इथे आला तो 10 किलोमीटर. बरं, त्यानंतर वळून दक्षिणेकडे 2 किलोमीटर गेला. आता वळून जो काही आहे ना तर तो 2 किलोमीटर, सॉरी, तो दक्षिणेकडे जाणार म्हणजे खाली जाणार असं. ओके, तर तो किती किलोमीटर गेला तर 2 किलोमीटर या ठिकाणी इथं गेलेला होता. तो पुन्हा वळून पूर्वेकडे जो काही तर तो 2 किलोमीटर गेला. बरं, इकडे तो 2 किलोमीटर असा परत आला पूर्वेकडे. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्यानंतर तो वळून उत्तरेकडे जो काही आहे तर तो 7 किलोमीटर या ठिकाणी इथं चालला. मग उत्तरेकडे जो काही आहे तर तो जाईल आपल्याकडे 7 किलोमीटर. मग या ठिकाणी उत्तरेकडे जो काही तर तो गेला 7 किलोमीटर. तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून ते सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंत असतील म्हणजे ते कुठे असतील असं आपल्याला या ठिकाणी इथं सांगायचंय. ओके, मग आता इथं जर बघितलं तर आपल्याला हे जे काही आहेत तर उत्तर या ठिकाणी इथं विचारण्यात आलेले की यांच्यामधलं हे जे काही अंतर आहेत तर हे आपल्याला इथं विचारलं की हे जे काही आहेत तर हे अंतर आम्हाला शोधून दाखवा असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता आपण जर इथे जर बघितलं मित्रांनो की या ठिकाणी नेमकं आपल्याला इथं काय काय देण्यात आलेले, तर पहिल्यांदा हे जे काही 2 किलोमीटर होतं ना तर त्याला मी इकडे आणतो या ठिकाणी 2 किलोमीटर म्हणजे हे अंतर जे काही तर इथं कमी होईल. आता हे टोटल 7 होतं बरं का आपल्याकडे, तर इथे राहील 2 किलोमीटर आणि इथलं हे जे काही वरचं होतं तर हे होईल आपल्याकडे 5 किलोमीटर. ओके, म्हणजे हे 2 आणि 5 किती झालं तर 7. पण ऍक्च्युअल आपल्याला या ठिकाणाहून वरचं जे काही अंतर आहे तर ते पकडायचं. मग या ठिकाणी अंतर आपल्याकडे किती येणार आहे टोटल, तर बघा आता 10 किलोमीटर म्हणजे 10चा वर्ग जो काही, सॉरी 12 किलोमीटर, इथून 10 अधिक 2 तर या ठिकाणी येणार किती असेल तर 12 किलोमीटर म्हणजे 12चा वर्ग. त्याच्यानंतर इथलं जे काही आहे तर ते येईल 5 किलोमीटर म्हणजे कोणाचा तर 5चा वर्ग. ओके, मग आता इथे जर बघितलं तर 144, 12चा वर्ग, 5चा वर्ग जो काही आहे तर तो 25. दोघांची बेरीज जर केली तर 169. 169चं आपल्याला काय काढायचं तर रूट काढायचं पायथागोरस थेरम अनुसार. मग याचं जर आपण जर रूट जर काढलं तर ते रूट येते 13 म्हणजे या ठिकाणचं अंतर जे काही आहे तर ते किती किलोमीटर आहे तर 13 किलोमीटर जे काही तर इथे अंतर आहे. आता याचे त्रिकूट पण असतात. ओके, तर ते त्रिकूट सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवायचं. हे त्रिकूटच्या बेसवरती जो काही तर तो प्रश्न विचारला 12, 5 आणि या ठिकाणचं असलेलं जे काही अंतर आहे तर ते 10. 3, 4, 5. ओके, त्याच्यानंतर 6, 8, 10 असे जे काही आहेत तर ते त्रिकूट या ठिकाणी आपल्याला इथे विचारतात. तर या त्रिकूटच्या बेसवरती जे काही तर याचं उत्तर आपल्याला यायला पाहिजे 13 किलोमीटर. 13 किलोमीटर हे जे काही आहे तर आपलं उत्तर या ठिकाणी इथे असणार आहे. जर एक रक्कम, आता इथे जो काही आहे तर या ठिकाणी हा सरळ व्याजावर याच्यावरती व्याजाच्या फरकावरती जो काही आहे तर तो इथं क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज यांच्यातील फरक आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलाय. जर एक रक्कम दसादशी 10% दराने 2 वर्षासाठी ठेवली तर त्यावर मिळणाऱ्या सरळ व्याज आणि चक्रव्याढ व्याज यांच्यातील फरक जो काही आहे तर तो आहे 750. तर ती रक्कम किती. आता पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा, फरक या ठिकाणी आपल्याला इथं देण्यात आलेला आहे व्याजातील फरक. ओके, बरोबर, या ठिकाणी काय असतो तर पी काय तर प्रिन्सिपल आहे. त्याच्यानंतर येते आर, त्यानंतर भागाकारात जे काही तर 100 आणि डोक्यावरती काय एन म्हणजे किती वर्ष आपल्याला या ठिकाणी इथं आहेत तर तो फरकासाठीचा हा असलेला फॉर्म्युला की 2 वर्षासाठीचं जे काही फरक असेल तर त्याच्या अनुसार आपल्याला या ठिकाणी जो काही तर इथं काढता येईल हा फरकासाठीचा असला. मग याच्यामध्ये जर बघितलं तर पहिल्यांदा प्रिन्सिपल माहिती आहे का नाहीये. फरक किती आहे तर 750 ठेवा इथं 750. त्याच्यानंतर आर दिलाय का हो दिलेला आहे. किती टक्के तर 10%. त्याच्यानंतर भागाकारात येतील 100 आणि एन किती आहे तर 2 वर्ष. एन म्हणजे नंबर ऑफ इयर असलेले, तर नंबर ऑफ इयर किती आहेत तर 2 वर्ष. त्याच्यानंतर इकडे येतील आपल्याला 750 बरोबर येतील पी. त्यानंतर या ठिकाणी येतील 10 भागाकारात 100 गुणाकारात 10 भागाकारात किती येणार आहेत तर 100 हे आपल्याला या ठिकाणी इथे येतील. ओके, मग हे जर आपल्याकडे जर आलेले असतील तर 0 बरोबर 0 कॅन्सल करा, या 0 बरोबर हे कॅन्सल होतील. मग इकडे राहिलं काय तर 1/100 आपल्याकडे या ठिकाणी इथे होतं. ओके, तर 750 बरोबर आपल्याकडे होतं पी आणि त्याच्यानंतर गुणाकारात किती राहिलं तर 1/100 आपल्याकडे या ठिकाणी इथं होतं. आता हे काही 100 आहेत तर हे इकडे येतील गुणाकारात म्हणजे पी बरोबर काय येतील तर 750 गुणाकारात किती असतील तर 100. या दोघांचा गुणाकार जर केला तर पी बरोबर 750
आणि वरचे जे काही तर ते 2 शून्य आपल्याला इथं द्यायचे, म्हणजे किती येणार आहेत तर पी बरोबर येतील 75,000. या पद्धतीने जे काही तर तुम्ही हा क्वेश्चन इथे सॉल्व्ह करू शकत होते. इथं जे काही तर उत्तर आपलं किती यायला पाहिजे तर 75,000 एवढे जे काही तर ते आपलं उत्तर या ठिकाणी इथं येईल. ओके, हा क्वेश्चन जो काही तर तो फॉर्म्युलेनी सांगितलंय. परत आता काही लोकांचं म्हणणं असेल की सर हा दुसऱ्या पण पद्धतीने घेता येतो. हो, मग दुसऱ्या पद्धतीने कसा घेता येतो तर अगोदर तुम्हाला सरळ व्याज काढावं लागेल, मग नंतर चक्रवाढ व्याज काढावं लागेल. ते पण कशा पद्धतीने तर पहिल्यांदा ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी इथं घ्यावे लागतील आणि ऑप्शन घेऊन जे काही तर तो क्वेश्चन तिथं सॉल्व्ह करावा लागेल. ऑप्शन घेऊन सॉल्व्ह जर केलेले जर असतील, आता पहिल्यांदा 750 हे निवडावं लागेल, मग 750 वरती 10% दराने 2 वर्षासाठी सरळ व्याज काढा. ओके, मग सॉरी 75,000, मग 75,000 वरती जे काही तर 10% दराने 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याजाने किती होते तर ते काढा. मग या दोघांमधला जो काही व्याज येईल तर त्या व्याजामधला काय काढायचा आपल्याला फरक काढायचा. मग आपल्याला तो फरक जो काही तर तो मिळायला पाहिजे 750. तर आपलं उत्तर या ठिकाणी इथं येईल. त्याच्यानंतर बघा आता पुढचा क्वेश्चन. या ठिकाणी बरेच जण जे काही तर असा क्वेश्चन पाहिल्याच्या नंतर इथं कन्फ्यूज होतात. खूप जास्त जे काही तर अशा टाईपच्या क्वेश्चनवरती कन्फ्यूज होतात. इथं कन्फ्यूज होण्याचं काहीच कारण नाही मित्र. एकदम सोप्या पद्धतीचा जो काही आहे तर तो हा क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेला आहे. बघा आता पहिल्या याच्यामध्ये काय देण्यात आलेलं होतं तर 856 गुणाकारात 592. इकडे जर बघितलं तर 856 264, 592 इकडे काय तर 264 असं आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आहे. तर मग पहिल्यांदा यांच्यामधले जे काही नंबर्स आहेत तर ते घेऊया. मला 3च नंबर या ठिकाणी दिसतात आहे. 556 सॉरी 856, 592 आणि त्याच्यानंतर 264 हे आपल्याला या ठिकाणी इथं देण्यात आलेले आहेत. आता डोक्यावरती एक आहेत, मग या ठिकाणी पहिल्यांदा काय येतील तर 264 जे यांच्यात नाहीत तो घ्यायचा बरं का. जो यांच्यात नाहीये मग या दोघात कोण नाही तर 264, या दोघात कोण नाहीये अधिकचं चिन्ह नाही तर अधिक जशाल तसं, या दोघात कोण नाहीये तर 592 मग इथं घ्या 592. इथं चिन्ह कशाचं होतं तर वजाबाकीचं चिन्ह जशाल तसं द्या. आता यांच्या दोघांमध्ये कोण नाहीये तर 856 नाही, मग या ठिकाणी द्या 856. तर इथे आपण दिलेलं होतं 856. मग इथे जर बघितलं तर यांची आपल्याला काय करायची तर बेरीज करायची. या दोघांची बेरीज जर केली तर या ठिकाणी येतील 6. ओके, त्याच्यानंतर 1500ला 5 चला एक, त्याच्यानंतर येतील 8, 856 आणि या ठिकाणी येतील 856. हा जो काही खालचा पार्ट आहे तर तो जशाल तसा राहील. 856 गुणाकारात 592 गुणाकारात 264 हे जशाल तसे आपल्याकडे या ठिकाणी इथं राहतील. आता इथे जर बघितलं तर 156 मधून 156 गेलेत म्हणजे या ठिकाणी काय राहिला तर शून्य राहिला. आता शून्य जर राहिलेला जर असेल, वरती शून्य आहे म्हणजे खालच्या किमतीला काही व्हॅल्यू आहे का तर नाहीये. मग आपलं येणारं उत्तर काय असायला पाहिजे तर 0 हे उत्तर जे काही तर आपलं या क्वेश्चन मध्ये इथं होतं. हा एकदम सोप्या पद्धतीचा जो काही आहे तर तो क्वेश्चन होता. फक्त आपल्याला या ठिकाणी इथं लक्षात यायला पाहिजे की याची हिंट काय आहे आणि हा कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचा आहे ते. आता हे जे काही क्वेश्चन आहेत, हे जे काही विधाने आहेत तर या हायर रिझनिंग वरती या ठिकाणी जे काही तर हे क्वेश्चन विचारण्यात आलेले होते. अशा टाईपचे क्वेश्चन जर आले तर हे जनरली आपल्याला फसवण्यासाठी या ठिकाणी ते असतात. जर तुमच्याकडे वेळ असेल तर या क्वेश्चनकडे लक्ष द्या, अन्यथा हे क्वेश्चन अशा टाईपचे तुम्ही थोडे स्किप केले तरी सुद्धा चालेल. शेवटी या क्वेश्चनला जे काही तर तुम्ही इथं सोडवू शकता जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा. आता इथं यांनी काय म्हटलेले तर पुढे 5 विधाने आणि नंतर 3 विधाने विशिष्ट क्रमाने एकत्र करून पर्याय जुळवलेले आहेत. ओके, आता इथं 5 विधाने दिलेले आहेत, नंतर त्यांचे 3 विधाने जे काही तर विशिष्ट क्रमाने एकत्र करून जे काही तर ते जोडवलेले. त्यातून तार्किकदृष्ट्या यथार्थ युक्तिवाद निर्देशित करणारा पर्याय निवडा. युक्तिवाद यथार्थ ठरवण्यासाठी जुळणीतील उरे विधान हे त्या आधीच्या 2 विधानावर आधारित निष्कर्ष विधान असायला हवे. ओके, आता हे जे काही पहिले 2 विधानं आहेत ना, हे पहिले 2 या 2 विधानाचं जे काही असेल तर त्याचा निष्कर्ष हा शेवटच्या विधानात आपल्याला इथं दिसायला पाहिजे. तर मग पहिलं काय म्हणते, काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाही. ओके, काही वाहने पर्यावरणासाठी हानिकारक नाही. आता आपण ऑप्शन जे काही तर इथं चेक करूया. ओके, बी ऑप्शन आहे आपल्याकडे. बी ऑप्शन काय म्हणते, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूचा उत्सर्ग या ठिकाणी जे काही तर ते करतात. ओके, वाहनाची वाहतूक. बरं, त्याच्यानंतर वाहनाची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. पर्यावरणासाठी हानिकारक आहे या ठिकाणी, पण अगोदरच्या याच्यामध्ये आता या दोघांचं तारतम्य इथं सी बरोबर बसते का तर बघूया. कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत नाहीये, हे एकमेकांचे जे काही आहेत तर हे संलग्न या ठिकाणी इथं नाहीत. आता बघा सी काय म्हणतो, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत.
कार्बन डायऑक्साईड असेल व हरितगृह वायू असेल तर हे पर्यावरणासाठी काय तर हानिकारक आहेत. बरं, हे हानिकारक आहेत असं त्यांचं म्हणणं आहे, हे दोघं जण. त्याच्यानंतर बघा आता बी काय म्हणते, वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूचा उत्सर्ग करतात. बरोबर आहे. ओके, या ठिकाणी काय म्हटलेले, कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहेत. बरं, त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की वाहनाची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूचा जे काय तर उत्सर्ग करतात. आणि शेवटचं ई काय म्हणते तर ते बघूया, वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे. ओके, कारण की हे याचं जे काही आहे तर कॉज आणि इफेक्ट याच्यामध्ये इथं देण्यात आलेला आहे आपल्याला. तर हे पर्यावरणासाठी हानिकारक काय आहे तर यांनी यामध्ये इथं सांगण्यात आलेलं आहे की यांच्यामधून कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायू जे काही आहेत तर ते उत्सर्गित करतात. म्हणून या ठिकाणी जो काही तर आपल्याला पर्यावरणासाठी हे हानिकारक आहे. म्हणून पर्याय क्रमांक जो काही तर तो 2 या ठिकाणी आपल्याला योग्य आहे. त्याच्यानंतर पुढचा पर्याय बघा, पुढचा प्रश्न बघा 14 नंबरचा. याच्यामध्ये काय म्हटलेले तर प्रोटीन्सचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. ओके, आता एकदा शेवटचा जो काही पार्ट आहे ना तर याचा एकदा बघूया की इथं शेवटचं काय काय म्हटलेलं आहे ते. पुढील दिलेल्या विधानातून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडा. ओके, सगळ्यात उचित जो काही आहे तर तो निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी इथं निवडायचा असतो. आता एवढी इन्फॉर्मेशन वाचतो मग शेवटी आपल्याला काही निष्कर्ष लागत नाही, त्याच्यामुळे म्हटलं की बाबा अशा टाईपचे जर क्वेश्चन जर असतील, हे असतात ऍक्च्युअलमध्ये सोपे, पण आपल्याला जर या ठिकाणी लॉजिक लागलं तर ठीक आहे, नाही लॉजिक लागलं तर मग इथं अवघड आहे. मग बघा, प्रोटीनचा उत्तम स्रोत असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे. यामुळे आज जगातील जवळपास 70% सागरी साठ्यात जे काही तर गैरवाजवी मासेमारी केली जाते. ओके, गैरवाजवी जे काही तर मासेमारी या ठिकाणी इथं करणार आहे. तर काही ठिकाणी ते पूर्णपणे संपवले गेलेले आहेत. बरं, मानवी वापरांसाठी मत्स्य उत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे. ओके, त्याच्यानंतर बघा, पण यात मत्स्यशेतीची संबंधित पाणी प्रदूषण आणि लागून असलेल्या नैसर्गिक माशांच्या समूहात आजारांचा प्रादुर्भाव जो काही तर ते पसरवणाऱ्या पर्यावरण जोखमीचेही व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते. यासाठी जलशेती क्षेत्राने मत्स्य प्रजाती विशेषतः कुपांसारख्या भक्षक माशांच्या परिणामकारक आणि पर्यावरण स्नेही पद्धतीने विकसित केली पाहिजे. सागरी वन्य पकडीचे मासे खायला घालून पोचलेल्या कुपांसारखे मासे खाण्याचे व धनवान लोकांना वेळ असते आणि याचा सागरावर जो काही आहे तर तो ताण येतो. आता बघूया बाबा याचा उचित परिणाम कोणत्या वाक्यामध्ये दिसतो. निष्कर्ष ते पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारीचा कुठंच उल्लेख वरती आलेला नाही, म्हणजे हे विधान जे काही तर चुकीचे. जोपर्यंत अन्य माशांना जोपासण्यासाठी पर्यावरण स्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला जाईल. हे बरोबर असू शकते, तरी पण पुढचे दोन पर्याय जे आहेत तर ते एकदा आपण वाचून घेऊया. त्यानंतर सागरावर येणारा ताण टाळण्यासाठी लोकांना तळ्यात व नद्यात राहणारे गोड्या पाण्यातील मासे खायला प्रोत्साहन दिले पाहिजे. हे काही नाहीये, याच्या बरोबर जे काही तर हे संलग्न होत नाही. फक्त काही प्रजातींच्या माशांची शेती व परिस्थितीच्या जैवविविधतेला बाधक ठरत आहे. ओके, हे पण चुकीचं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 2 जे काही आहेत तर ते आपलं योग्य उत्तर आहे या ठिकाणी, पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर जर बघितलं तर 15 नंबरचा क्वेश्चन आहे. उपलब्ध असलेल्या विधेतून म्हणजे जी काही माहिती आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली त्याच्या बेसिसवर एका शहरातील रस्त्यावरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढील प्रमाणे उघड झाले आहे. खाजगी 4 चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात, त्या खालोखाल बस, ट्रक आणि शेवटी 2 चाकी वाहने प्रदूषण करतात. यांचं म्हणणं काय आहे तर 4 चाकी जे काही खाजगी गाड्या आहेत तर या सगळ्यात जास्त प्रदूषण या ठिकाणी इथं करतात. त्याच्या खालोखाल बस आहे, ट्रक आहे, शेवटी 2 चाकी जे काही वाहने आहेत तर हे प्रदूषण या ठिकाणी ते करतात. तर पुढील पर्यायातून वरील विदेशाच्या आधारे काढता येणारे निष्कर्ष निवडा. वरील जी काही माहिती देण्यात आलेली तर त्याच्या आधारावरती काय करायचं आपल्याला तर इथं निष्कर्ष जे काही असतील तर ते निवडायचे आहेत. शहरांच्या रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या 4 चाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे. इथं कुठं दिलं का हो, कमी आहे का जास्त आहे, काही कंपॅरिझन दिलं का इथं नाही दिलं, मग ते आपलं उत्तर या ठिकाणी इथं येणार नाही. एका खाजगी वाहनांमुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणांपेक्षा जास्त असेल. कुठं सांगितलं का नाही सांगितलं. पर्याय दोन्ही पण काय आहेत आपले तर चुकीचे आहेत. ए आणि बी यांपैकी एकही निष्कर्ष जो काही आहे तर तो आपल्याला इथे काढता येणार नाहीये, म्हणजे पर्याय क्रमांक जो काही 4 आहे तर ते आपलं योग्य उत्तर या ठिकाणी आपल्याला
दिसते. ओके, तर आजचा हा जो काही पेपर होता तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी इथं डिस्कस केलेला आहे. आपली जी काही बॅच आहे AMVI साठी, RTO इन्स्पेक्टर साठी, पूर्व परीक्षेसाठीची जी काही बॅच आहे तर ती वर्दी बॅच 3.0 या नावाने आपण स्टार्ट केलेली आहे. 29 जून पासून ही जी काही बॅच आहे तर ती स्टार्ट झालेली. संध्याकाळी 6 वाजता ही जी काही बॅच आहे तर ही लाईव्ह स्वरूपात आपल्या चॅनलवरती डेमो लेक्चर जे काही तर ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. तर ही बॅच जी काही तर फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला या ठिकाणी इथं अवेलेबल करून देण्यात आली. लवकरात लवकर तुम्ही या बॅचला जे काही तर इथे इनरोल होऊ शकता. तुम्हाला काही अडचणी असतील तर दिलेल्या नंबरवरती जे काही तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओके, असेच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत जे काही तर हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जे काही आपली RTOची एक्झाम आहे किंवा बाकीचे जे काही MPSC ग्रुप सीच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षा आहेत तर या परीक्षेसाठी ही जी काही आमची PYQची सिरीज आहे तर या सिरीजसाठी निश्चितपणाने जे काही तर तो तुम्हाला या ठिकाणी इथे फायदा होईल. धन्यवाद.